हॅलो, नमस्कार, जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. तर आता वाजले किती? 9 वाजले ना. 9 वाजता मी आता स्वयंपाक केला. म्हणजे भात पकूनच राहिला, अजून झाला नाही भात. आणि इकडे पत्तागोबीला पाणी केलं मी, कारण भातासोबत काय खाईन म्हटलं, म्हणून त्याच्यासाठी पत्तागोबीला मी रस्सा केला. काय करू, चालते. आणि आज मी खरंच खुश आहे. तर आज मी काय काय शिकली. आता ECG घेणं पण शिकली मी दवाखान्यामध्ये. आणि आज मी पहिल्यांदा एका आजीला इंजेक्शन पण लावलं, पण व्यवस्थित लावलं. तर मला लावता आलं, हात बिलकुल माझे थरथरले नाही. तर आज मी पहिल्यांदा इंजेक्शन लावलं. मला खरंच आज खूप आनंद होत आहे, खूप खुश आहे. तर आता खरंच मी घाबरत नाही, खरंच नाही घाबरत. पहिल्यांदा वाटत होतं, पहिल्या दिवशी मी गेली होती इंजेक्शन लावायला, पण माझं मनच नाही झालं. मग आज मी म्हटलं नाही, आता तर आपल्याला हेच काम करायचं आहे. आज हिंमत पक्की करून मी आज पहिल्यांदा इंजेक्शन लावलं. आणि सलाईनमध्ये कोणतं टाकते कोणतं नाही, आता हे बी मला कळलं. सगळं शिकले आता मी. तर चला, आता नळ आले बाप्पा, आता पाणी भरते. एवढे मोठे भांडे घासले आल्याबरोबर बघा. आणि एवढी रात होते. तर असं आहे, भांडे तिकून आल्यावर आज अजून, अरे बापरे, माझा पाय सुद्धा दुखून राहिला, घुटणा दुखत आहे. चालू अर्धा घंटा जाणं, अर्धा घंटा येणं. तर अखर ते असं वाटते की भगवंता माझी परीक्षा घेत आहे. तर मी हार मानत नाही. किती कठीण परीक्षा येईल तरी मी हार मानणार नाही. आणि आणि तुमचा तर मला भरपूर सपोर्ट आहेच, आणि पुढं पण तुमचा असाच सपोर्ट असू द्या. आणि बरं, मोबाईल दे अंशू. आज मी कमेंट्स कोनो बंद कर डाला, स्विच ऑफ हो गया. बरं, ठेवून दे. तर मग नंतर पहा, आता मला लागली जोरात भूक. आता पहा, अचार घेतला आणि पत्ता गोबीची भाजी रसा बनवला होता, आटून गेला. पाणी भरत होती तर पाणी भरायला लागली तर. आणि हे बघा, जुनं मडकं असं ठेवलं मी. तर आज मी पिणार थंड पाणी. चला या मग पटापट जेवण करायला. झालं जेवण. आहे बघा, एक नंबर मस्त भाजी बनली होती. खरंच मस्त भाजी बनली होती. आज पोट भरून जेवली. आज जेवण नाही झालं होतं. आज मी नेला होता डबा, पण आज 2च पोळ्या नेल्या होत्या. तर जेवण काही झालं नाही. खूप भूक लागून गेली होती. तर आज मस्त पोटभर जेवली आज. चला, आता मला झोप येत आहे. आता वाजले 10:30. पहा, 10:30 वाजले. एवढा टाइम होते, कधी 11 वाजते. तर झोप तर खूप येऊन राहिली. आता म्हटलं कार्टून व्हिडिओ बनवतो. आता 2 दिवसापासून कार्टून व्हिडिओ काही बनवला नाही. बनवतो म्हटलं, तर आता मग घेतला होता मोबाईल. तर माझ्या डोळ्यात झोप येत आहे. तर आता म्हटलं राहूच देतो, ठेवून दिला मोबाईल. जीवापेक्षा काही ते महत्त्वाचं नाही आहे, जीव महत्त्वाचा आहे. तर माझे डोळे बघा असे लागते, असे खूप झोप येत आहे. चला मग, गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 8. आणि जय भीम सर्वांना, नमो बुद्धाय. तर पहा, आता मी माझे पूर्ण कामं झाले, म्हणजे भांडे सगळे घासून झाले. तर आता गेले मुलं शाळेत. देवांशू आणि माई पण गेले शाळेत, दोघंही जण. तर सकाळी मी 5ला उठले होते. 5 वाजतापासून मी म्हणजे जागच येऊन जाते. तशी तर मी 6 वाजतापासून मग लेकराची तयारी करून देते. टिफिन वगैरे सगळं करून दिलं आणि गेले शाळेमध्ये. तर आता पाणी, आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे. आणि इकडे भाजी पण झाली. आता फक्त राहिल्या पोळ्या. आणि तर
तर मला सगळेजण प्रतिसाद देत आहे. थँक्यू, धन्यवाद. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही मला साथ देत आहे, सपोर्ट करत आहे. तर पहा, मला कोणी कोणी कॉमेंट्स केले आहे. तर बरं, मला का नाही छोटे अक्षर दिसत नाही. काय आहे? अश्विनी पट्टे. तर त्यांनी विचारलं आहे मला, अर्ली पैसे किती मिळतात? तर हे काही मी नक्की सांगू नाही शकत. आता सुरुवात आहे. 5,000 म्हणत होते. आता माहीत नाही 5च्या वर देणार आहे. माहीत नाही आता 5 देते की 6 देते. आणि पुन्हा पूनम चाकोले, ताई पगार किती मिळणार आहे नर्सिंगचा? बघा, यांनी सुद्धा मला तोच प्रश्न केला आहे. 5,000च मिळणार आहे, 5 किंवा 6. अंकू, ताई तुम्ही कोणत्या गावातून बोलत आहे, कुठे राहता? तर मी अमरावती जिल्हा वरुड तालुक्यामध्ये राहते. सविता गोटमारे, खूप बाया करते ताई. हो, पहा, आता व्हिडिओ तर खूप बाया करते आणि हे चांगली गोष्ट आहे. कारण आणि डान्स करणं हे मी तुम्हाला सांगितलंच होतं की आरोग्याला खूप चांगलं असतं. आता लोक काही पण नाव ठेवतात, तर त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. जसे मी करते तसं तुम्ही पण करू शकता. मोना जाधव, जाधव सार, तर कुठे राहतात? वरुडला. रीना गायकवाड, अहो ताई कार्टून व्हिडिओ कसे बनवायचे सांगा की रातभर तेच बोलला. अरे यार, मी तर तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखविला ना की शांताबाईचे व्हिडिओ कसे बनवते कार्टून व्हिडिओ. तर पिनक्रॅफ्ट ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि जशी आपली रिअल स्टोरी आहे असं ते ॲप खोलून तुम्ही म्हणजे एक कॅरेक्टर, म्हणजे जेवढी तुम्हाला कॅरेक्टर घ्यायचे आहे ते तुम्ही कॅरेक्टर घ्या आणि कसं तुम्हाला बोलायचं आहे, कायच्याबद्दल बोलायचं आहे ते तुम्हाला तर मी स्पष्ट सांगितलंच आहे, तसं तुम्ही बनवा. प्रीती दुर्गे, जय भीम ताई, जय भीम. प्रियंका नारनवरे, कधी सुरू होईल ताई कार्टून चॅनल आपलं? तर पहा, मी हे काही सांगू शकत नाही. आता मला 14 जून तारखेपर्यंत टाइम दिला आहे. तर मी तोपर्यंत ब्लॉग टाकणार आहे. कारण कार्टून व्हिडिओ माझा इश्यू आला होता, त्यामुळे मी ते सध्या टाकणार नाही. कारण अजून जर त्यांनी मॉनिटाईज रोखलं तर मग मी काय करणार? त्यामुळे मी सध्या ब्लॉगच ठेवणार आहे. मग नंतर मी बघूया. नंतर मग मी कार्टून चॅनल हेच याच्यावरच मग कार्टून व्हिडिओ टाकणार आहे. पण थोडासा त्याच्यामध्ये बदल राहणार आहे. दीपिका भवसार, तुम्ही व्हिडिओ कधी टाकणार आहेत? तर आता सांगितलं तुम्हाला, व्हिडिओ मी 14 जूनच्या नंतर टाकणार आहे. विमल रेसिपी, साडी खूप सुंदर दिसतात आहे, लोकांकडे लक्ष देऊ नका. हो, साडीवर तर कोणतीही बाई सुंदरच दिसते. मी एवढी काही सुंदर नाही आहे, पण तुम्ही मला खूप छान सुंदर दिसतात आई म्हटलं. थँक्यू, धन्यवाद. सुभदा गोटंकी, ताई जरा सवय होई तोवर नोकरीचा त्रास होईल, मग सगळं छान होईल. हो, ते तर आहेच. मला खरंच खूप खूप भागदौड, खूप दगदग होत आहे. कारण सकाळी 10 वाजेपर्यंत मला मुलांचं करून देणं आहे. सकाळी म्हणजे 7:30 वाजता शाळेमध्ये जातात, त्यांची तयारी करून देणं. तर मला पूर्ण कामं होईपर्यंत 10 वाजून जाते. मग मी 10 वाजता अर्धा घंटा लागतो मला तिथे जायला. खरंच खूप थकून जाते. तिकून आल्याच्या नंतर पण मला स्वयंपाक करावा लागतो. तर रोज मला 10 वाजते. तर डोळ्यामध्ये इतकी झोप येते आणि तुम्हाला माहीतच आहे, दवाखान्यामध्ये काम, नर्सिंगचं काम म्हटलं तर सोपी गोष्ट नाही आहे. पेशंट येते, त्यांचा रिपोर्ट, त्यांना अगर एमर्जन्सी असते तर पटापट भागदौड करावं लागते. तर हे खूप पण त्रास तर होतेच आहे. थँक्यू, तुम्ही मला सपोर्ट करता. वंदना गायकवाडे, दिल दिल पाठवलं. अरे वा. मराठीतला, त्यांनी सुद्धा मला हसायचं. हा, मी ते फेसबुकवर व्हिडिओ बनव, म्हणजे फेसबुकवर कसे फॉलो वाढते त्याच्याबद्दल थोडासा कॉमेडी व्हिडिओ बनवून बघितला. निर्मला हरले, कार्टून व्हिडिओ बनवणे म्हणजे मेहनती काम आहे ताई, तरी पण तुम्हाला छान जमते व्हिडिओ. ताई कोणत्या दवाखान्यात आहे तुम्ही काम करता? तर पहा, दवाखान्याचं नाव आहे गोदने हॉस्पिटल वरुड. तिथे मी म्हणजे तो हार्टचा स्पेशालिस्ट आहे, तो त्या दवाखान्यामध्ये मी काम करते. मनोज रघुवंशी, व्हेरी नाईस. जय भीम निर्मला रघुवंशी, भालापूर. थँक्यू ताई, व्हेरी नाईस. थँक्यू, जय भीम. आणि सोनल, सोनल 123, ताई तुम्ही सुनीता ताईच्या बहीण आहे का? हो, सुनीता कठारे माझी सख्खी बहीण आहे.
पायल देशमुख मंथचे किती पैसे लागेल ताई? अच्छा, कार्टून व्हिडिओचे बघा मंथली 300 रुपये आहे आणि अर्ली 2000 असे आहे. तर मला असं वाटते की महिन्याचे 300 रुपये भरल्यापेक्षा एका वर्षाचे तुम्ही 2000 भरू शकता. परवडते वर्षाचे, तुमच्या इच्छेवर. संगीता ठाकूर ताई, कोणत्या गावात आहे तुम्ही? अमरावती जिल्हा, तालुका वरुडमध्ये राहते. ललिता गायकवाड, खूप छान ताई, थँक्यू. श्री स्वामी समर्थ, खूप छान ताई व्हिडिओ, थँक्यू, धन्यवाद. ओबगमीन, मला वाचता नाही आलं बरोबर, तुम्ही समजू शकता. हे बघा, हे आहे ते, मला काही जमलं नाही ते. जय भीम ताई, तुम्ही जय भीम बोला. तमाशा व्हिडिओ भक्ती, तुमचा व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आणि तुमची प्रगती खूप मोठी हो, थँक्यू. वा, माझी प्रगती मोठी हो, थँक्यू. तुम्ही मला असं म्हटलं, खरंच धन्यवाद मनापासून. कल्पना गजवय, कार्टून व्हिडिओ केव्हा चालू करणार? 14 जूनच्या नंतर. गावाकडच्या गोष्टी कार्टून व्हिडिओ टाकत जा. दुसरे नवीन नाव, नवीन बॅग दाखवत जा, नवीन बॅकग्राऊंड दाखवत जा. समजलंच नाही काय म्हटलं. अंकिता बिरमाळे, संपूर्ण दिवस त्यामध्येच जात असेल मग? हो, कार्टून व्हिडिओमध्ये पूर्ण दिवस लागतो, म्हणजे पूर्ण दिवस नाही तर मी म्हणजे मला 1 वाजतापासून तर 5 वाजत होते. व्हिडिओचा टायमिंग माझा 5, 5:30, 6 वाजता. कधी एखाद्या वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम राहत होता, तर मी 6 वाजता मी पब्लिक करत होते. तर पूर्ण दिवस जाते. आता तर माझ्या ड्युटीमध्ये सुद्धा, आता तर पूर्ण दिवस माझ्या त्या ड्युटीमध्ये जात आहे. ब्लॉग सुद्धा मला नवीन नवीन कुठे जायचं, काय जायचं, नवीन नवीन ब्लॉग बनवायला मिळत नाही, पण तरी मी प्रयत्न करीत आहे. हार मानत नाही. जीवनात हार मानेन तर माझ्या देवांशी आणि माईचं काय होणार आहे. लता हेडाऊ, हे काय व्हिडिओ टाकता? काय करणार, मला मजबुरी आहे म्हणून मला टाकावं लागत आहे, समजून घ्या मला प्लीज. हा बरं, रात्री मी लाईव्ह आली होती मी, तर तेव्हा मला म्हणजे कोणीच माझ्या लाईव्हवर आले नाही, तर मग मी वापस गेली. तर चला, व्हिडिओ कसा वाटला, खूप जास्त होऊन जाईन कॉमेंटचं. तर आता जे जे मला कॉमेंट दिसले त्यांचे मी नावं घेतले. तर थँक्यू सर्वांचं मनापासून आभार मानते की तुम्ही मला सपोर्ट करत आहे, प्रतिसाद देत आहे. हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि बघा, मला तुमचा हमेशा साथ पाहिजे, असं नाही का आताच गरज आहे. मला तुम्हाला हमेशा, जोपर्यंत मी ब्लॉग बनवणार आहे तोपर्यंत तुमचा मला साथ पाहिजे. तर प्लीज इथेच आता मी व्हिडिओ स्टॉप करते.